हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आहे आपला नवरात्रीचा शेवटचा दिवस। यंदा नवरात्र आपली 10 दिवसाची होती, तर आज आहे आपली 9वी आणि उद्या असणार आहे दसरा। तर अष्टमीला तर मी कन्यापूजन केलं नाही, जनरली नवमीला कन्यापूजन करतात, नवमीला किंवा अष्टमीला। आणि त्याच दिवशी नवरात्राच्या 9 दिवसात आपण आई भगवतीची ओटी सुद्धा भरत असतो, कुलदेवतेची ओटी। तर आज नवमीचा दिवस आहे आपला, शेवटचा नवरात्रीचा दिवस। तर मी आज कन्यापूजन पण करणार आहे। कन्यापूजन म्हणजे मी बाहेरच्या मुलींना बोलवणार नाहीये, तर आमच्या घरात जी लक्ष्मी आहे, महाराजांनी जी आमच्याकडे दिलेली आहे आराध्या, तर आराध्याचं कन्यापूजन आम्ही आज करणार आहोत। त्याचबरोबर आई भगवतीची ओटी पण भरणार आहे। तर आजच्या ब्लॉग मध्ये तेच तुम्हाला बघायला मिळेल। तर चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या दिवसाला। ऑर्डिनरी दिवस असला ना की खूप बोर होतं काम करताना सुद्धा आणि बाकीच्या गोष्टी करताना सुद्धा। पण सणवार असले की वेळ इतका पटपट निघून जातो की कळतच नाही, वेळ पुरत सुद्धा नाही। म्हणजे इतकी कामांची लगबग असते, किती पटापट करावं आणि किती नाही असं वाटतं। तशाच पद्धतीने यंदाचे नवरात्रीचे 9 दिवस सुद्धा किती फुरकन निघून गेले। यंदा नवरात्र एक दिवस जास्त होती तरी सुद्धा वाटलंच नाही की 10 दिवस नवरात्र होती। देवपूजा वगैरे सगळं करणं आलंच, पण घरातली कामं काही सुटत नाही। आधी सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टींना सुरुवात करणार होती। तर सगळ्यात आधी मी घरातली कामं आवरल्यानंतर आता इथे आराध्याची तयारी करून घेत आहे। कारण काय होतं माहिती आहे का, ती जागी असली ना की तिची सारखी लुडबुड असते आणि 5 मिनिटाचं काम असतं पण त्याला अर्धा ते 1 तास लागून जातो। त्याच्यामुळे तिचं सगळं आवरून झाल्यानंतर ती झोपली ना म्हणजे कसं मग देवपूजा वगैरे सुद्धा थोडी पटापट होते। बघा इथे छान पद्धतीने तिची तयारी झाली आणि कशी बाय करते व्हिडिओमध्ये। घरातलं आता सगळं काही आवरलंय, आराध्याची पण तयारी झाली आहे, माझी पण तयारी झाली आहे। तर आधी आता आराध्याला भरवते, त्याच्यानंतर छान छान देवपूजा वगैरे करते आणि मग आपण करूया कन्यापूजन। सकाळी कामांची इतकी लगबग होती आणि आराध्या पण थोडीशी त्रास देत होती, त्याच्यामुळे सकाळची देवपूजा वगैरे तर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दाखवता आली नाही। पण इथे मी आता संध्याकाळची देवपूजा करत आहे। तर संध्याकाळची जी आपली रोजची देवपूजा असते तीच अगदी साध्या पद्धतीने मी देवपूजा केलेली आहे। तर गुरुपुष्यामृत योगावर माझी जी सेवेला मी सुरुवात केली होती व्हिडिओद्वारे, मी ती तुम्हाला सुद्धा सांगितली होती। तर ती सेवा सुद्धा मी इथे करून घेतलेली आहे, चांदीच्या निरंजनाची। घरात एक आध्यात्मिक वातावरण असलं की घरातलं वातावरण सुद्धा छान आल्हाददायक आणि पॉझिटिव्ह राहतं। संध्याकाळच्या वेळी साधा एक दिवा जरी लावला तरी घरातलं वातावरण किती बदलून जातं। देवपूजा झाल्यानंतर आधी मी ओटी भरून घेते, कारण सध्या आराध्या खेळते त्याच्यामुळे ते काम होऊन जाईल। तर ओटी कशा पद्धतीने भरायची, ओटीमध्ये कुठले कुठले अलंकार टाकायचे, ओटीमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो याचा अगदी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। तुम्ही जर तो पाहिला नसेल तर आवर्जून बघा। तरी मी दाखवते तुम्हाला। इथे बघा ताटामध्ये जे मी साहित्य घेतलेलं आहे ओटी भरण्यासाठी, साडी, फळं, अलंकार, धान्य, फुलं। जिथे आपण घटस्थापना केलेली असते, खरं तर ओटी तिथेच भरायची असते, पण आमच्याकडे घटस्थापना केली जात नाही। आम्ही फक्त अखंड दिवा लावतो आणि पाटावर मांडणी करतो। पण यावेळेस मी देवींच्या मूर्त्या ह्या देवघरातच ठेवल्या, कारण की काय होतं आराध्या सारखं उचलून घेऊन जाते आणि मग ते काही बरोबर नाही। त्याच्यामुळे मग मी यावर्षी पुरत्या देवीच्या मूर्त्या तिथेच ठेवल्या। पुढच्या वर्षी ती थोडी मोठी होईल, मग त्याच्यानंतर छान पाटावर मांडणी करेल। तर बघा मी देवघरातच आधी देवींना हळदी कुंकू करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जिथे मी अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे तिथेच पाटावरती आता ओटी भरून घेत आहे। कारण काय होतं ना, घरात जर लहान मूल असलं तर आपण कितीही जरी लक्ष ठेवलं तरी नजर चुकीने ते वस्तू उचलतात आणि मग त्याच्यामुळे देवांचा अपमान होतो। त्याच्यामुळे असं जर काही असेल तर आपण एखादी वर्ष व्यवस्थितरित्या मांडणी नाही केली आणि फक्त साध्या पद्धतीने देवपूजा केली तरी चालेल। कारण आपण साधीसुधी देवपूजा जरी केली ना तरी आपल्या मनातला भाव खूप महत्त्वाचा असतो आणि तो महाराजांपर्यंत नक्की पोहोचतो आणि आई भगवती गोड मानून घेतात। त्याच्यामुळे आपल्याला जसं जमेल तसं करायचं। नवमीच्या दिवशी आपला अखंड दीप सुद्धा समाप्त होतो, पण काही जण काय करतात, शेवटच्या दिवशी दिव्यात जे तेल उरलेलं असतं ना ते बाकी दुसऱ्या दिव्यांमध्ये टाकतात आणि तो दिवा विझवतात आणि तो दिवा शांत करतात म्हणजे। पण ही पद्धत खूप चुकीची आहे। जर शेवटच्या दिवशी तुमचा दिवा चालू असेल आणि त्याच्यात जर भरपूर असं तेल असेल जे दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा चालेल, तर ते तेल तसंच राहू द्यावं। म्हणजे तो दिवा जोपर्यंत आपोआप शांत होत नाही, मालवत नाही, तोपर्यंत तो दिवा चालू द्यावा। म्हणजे त्याच्यातलं तेल काढून दुसऱ्या दिव्यांमध्ये टाकणं असं करण्याची काही गरज नाही आहे। म्हणजे 9 दिवसाच्या ऐवजी जर तुमचा दिवा 10 दिवस किंवा 11 दिवस चालला तरी अतिउत्तम, पण दिवा विझवू नये।
कारण बरेच जण असं करतात, 9व्या दिवशीची समाप्त झाली, 9 दिवस पूर्ण झाले की तो दिवा उचलून घेतात. पण तसं काही करण्याची गरज नाही आहे. जर तसं काही असेल, तुमचा दिवा जर मोठा असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच थोडं कमी तेल टाकावं, किंवा जर तुमच्याकडनं टाकलं गेलं असेल तर तो 10-11 दिवस चालला तरी काही हरकत नाही. पण दिवा कधीही स्वतःहून विझवायचा नाही किंवा त्याच्यातलं तेल जे आहे ते काढायचं नाही. तर बघा, मी इथे ओटी भरत होती आणि तिची सारखी लुडबुड चालली होती. म्हणजे काय असतं ना, जे मी करते तेच तिला पण करायचं असतं. तिला कळत तर नाही, पण बघून बघून शिकते. म्हणजे जसं मी केलं तसंच ती अगदी करत असते, छोट्या छोट्या गोष्टी. ओटी भरून घेतली. आता आराध्याच्या कन्यापूजनाला सुरुवात करूया. तर इथे कन्यापूजन करण्यासाठी मी आसनावर मांडणी केली होती, पण तिला त्या आसनावर अजिबात बसायचं नव्हतं. तिला चेअरवर बसायचं होतं. पण मी म्हटलं आपल्या पारंपरिक पद्धतीने तिला छान आसनावर किंवा पाटावर बसवावं, पण ती काही ऐकतच नव्हती. तिची धडपड त्या खुर्चीसाठीच होती. शेवटी तिच्याच मनासारखं करावं लागलं. ती खुर्चीवर बसली आणि मग त्याच्यानंतरच कन्यापूजन करावं लागलं. ती ऐकतच नाही अजिबात. मग शेवटी तिच्याच मनासारखं केलं आणि तिला खुर्चीवरच बसून दिलं, कारण आज तिचा दिवस होता. म्हटलं मग तिच्या मनासारखंच होऊ दे. मागच्या वर्षी ती खूप लहान होती म्हणून आवडीने सगळं काही अगदी निरीक्षण करून करून बघत होती. पण यावर्षी थोडीशी मोठी झाली आहे, तर प्रत्येक ठिकाणी लुडबुड करत होती. अशा पद्धतीने नवरात्रीचा शेवटचा दिवस साजरा केला. तुमची नवरात्र कशी गेली मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार.